स्वागत करतो। माझ्या लाडक्या बहिणी पण खूप मोठ्या प्रमाणावर आज आलेल्या आहेत। त्या लाडक्या बहिणींचंही स्वागत, लाडक्या भावांचंही स्वागत, सगळ्यांचं स्वागत। लाडक्या बहिणीने एकच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आपण सुरू केली मी मुख्यमंत्री असताना ती कधी बंद होणार नाही। आणि आम्ही जे महायुतीने जे आम्ही टीम म्हणून काम करत होतो, देवेंद्रजी, मी, अजितदादा आणि आपण जे आश्वासनं दिलेली आहे ही आश्वासनं देखील टप्प्याटप्प्याने पुढे आपल्याला पूर्ण करायची आहे। आणि म्हणून आपलं महायुतीचं आमचं सरकार प्रिंटिंग मिस्टेक वाला नाही आहे। आश्वासन दे ते आम्हाला जमत नाही म्हणून तर तुम्ही काँग्रेस सोडून इकडे आले, बरोबर ना। आणि म्हणून इतर पक्षातले लोक शिवसेनेमध्ये येत आहेत। याचं कारण आपली एक विचारधारा आपण पुढे नेतोय, विकास आपण करतोय, विकासाला चालना आपण देतोय। महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सगळं स्थगिती सरकार होतं, सगळ्या कामांना स्थगिती देत होते, सगळ्या कामामध्ये स्पीड ब्रेकर टाकत होते। परंतु आपलं सरकार स्थगिती सरकार नाही, आपलं प्रगती सरकार आहे। या राज्याची प्रगती आपल्याला करायची आणि विकासाबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना ज्या आहेत, या लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान योजना, लाडकी लखपती, अशा अनेक योजना आपण केल्या। आणि म्हणूनच या महाराष्ट्रातल्या जनतेने नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीला 232 आमदार निवडून दिले, 232। आणि म्हणून हा एक इतिहास झाला, हा ऐतिहासिक दैदिप्यमान असा विजय आहे। खरं म्हणजे आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा सगळ्यात मोठा विजय महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला दिलेला आहे। आणि म्हणून विकासाला आपण चालना देतोय, विकासाला आपण पुढे नेतोय, राज्य पुढे नेण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय। आणि शिवसेना दिलेला शब्द पाळते। शिवसेना दिया हुआ शब्द, एक बार शब्द दिया तो पत्थर की लकीर होती है। बालासाहब ठाकरे जी बोलते थे कि एक किसी को कमिटमेंट करो तो 10 बार नहीं 100 बार सोच के करो, लेकिन एक बार कमिटमेंट कर दी तो फिर वो कमिटमेंट को फिर भूलना नहीं। और इसलिए मैं भी कहता हूं, कभी कभी मैं एक बार जो कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता। और ये हमारा वसूल है, ये हमारा आदर्श है। छत्रपति शिवाजी महाराज जी का ये महाराष्ट्र है, ये महाराष्ट्र वीरों की, शूरों की और संतों की भूमि है। और म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही एवढ्या लांबून दूरवरून आलेला आहात आणि मुकेश इकडे उभा आहे, किरण आहे, सगळे आहेत आपले लोक। आणि म्हणून त्या भागातून, विदर्भातून आपण आज पक्षामध्ये प्रवेश घेतलाय। आणि राज्याच्या बाहेरून देखील कॅप्टन अभिजित आपला इकडे आहे। आणि आता मी एकच सांगतो, प्रत्येक राज्याला आपला गुलाब दुबे आहे, प्रत्येक राज्याला एक समन्वय संपर्क करणारा प्रमुख माणूस द्यायचा आहे। आणि म्हणून उदय सामंत इकडे आहेत। उदय सामंतजी, तुम्हाला ही जबाबदारी मी देतो की जे इतर राज्य प्रमुख जे आहेत, कॅप्टन तर आपलं काम बघतोय, परंतु इतर लोक यांना एक एक माणूस या प्रत्येक राज्याला या ठिकाणी संपर्क त्याचा झाला पाहिजे, उसकी मुलाकात होनी चाहिए, उसका संपर्क होना चाहिए। इसीलिए हर एक राज्य, महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही तर आपल्याला रोज भेटू शकता, पण ते लांब असतात। आणि म्हणून पहिले कभी आपको नेता लोग मिलते थे क्या शिवसेना के? तर गाडीचं मीच भेटतो ना रोज, तुम्हाला दिसतच आधी गाडीचं दर्शन होत नव्हतं। 'रॉंग नंबर'
आणि म्हणून मी आपल्याला सांगतो एकच की शिवसेना दिलेला शब्द पाळणारा पक्ष आहे आणि शिवसेना ही संघटना सर्वसामान्य लोकांना अडचणीमध्ये धावून जाणारी आहे, समस्या सोडवणारी आहे, प्रश्न सोडवणारी आहे, संकटामध्ये धावून जाणारी आहे आणि विकासाला चालना देणारी आहे. आणि म्हणूनच आपण जो 2022ला निर्णय घेतला तो बरोबर घेतला ना. सर्वसामान्यांचं सरकार आपण आणलं आणि त्या काळात 2.5 वर्षाच्या काळात जे काम आपण केलं त्या कामाची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. संपर्कामध्ये राहा. आता लोकसभा, विधानसभा, महायुती, आपण महायुती जिंकली विधानसभा, आता जिल्हा परिषद, नगरपंचायत आणि मुंबई महापालिका, आवाज आला तिकडून, आणि महापालिकांची सगळ्या महापालिका आपण महायुतीने जिंकल्याच पाहिजे. आणि म्हणून आता पुढची लढाई जी आहे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे आणि तिथं देखील महायुतीचा भगवा झेंडा आपल्याला फडकवायचा आहे. यासाठी आजपासून सगळे सज्ज व्हा आणि संकल्प आपण करूया की येणाऱ्या सार्वजनिक निवडणुका ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या देखील आपल्याला मोठ्या ताकदीने जिंकायच्या आहेत. दररोज प्रवेश होत आहे. एकही दिवस असा खंड पडत नाही की उलट लोकांना आता प्रवेशाला वेळ, आपल्याला तारखा ज्या देतात वेटिंगला खूप लोक आहेत. खऱ्या अर्थाने हे वैभव आहे आणि हे काय आपण शिवसेना पुढे नेतोय यामध्ये तुम्ही सगळे सहभागी होत आहे आणि म्हणून तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपलं स्वागत करतो. आणि एवढंच सांगतो, हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता तेव्हा एक सर्वसामान्य माणूस कार्यकर्ता म्हणून काम करत होता. आता उपमुख्यमंत्री म्हणून मी काम करतोय. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच कालही मी काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार. आणि म्हणून या ठिकाणी इथं कोणी मालक नाही, नोकर नाही. पहिले सगळी सिस्टीम वेगळी होती. इथं आपले सर्व कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांनीच त्याला पुढे न्यायचं आहे. पक्ष मोठा झाला तर तुम्ही मोठे होणार आहात. आणि म्हणूनच या ठिकाणी तुम्हाला जेव्हा कधी कुठलेही संकट अडचण येईल तेव्हा शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे ताकदीने उभी राहील हा शब्द आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय श्रीराम, भारत माता की.